माझे नाव नम्रता। आज आपण मराठी विषयाच्या पहिल्या धड्यात शिकवायला लागलो आहोत शब्दांच्या जाती। तर आता आपण शिकवायला चालू करू। बघा, एकूण शब्दाच्या 8 जाती आहेत। त्याच्यामध्ये शब्दाच्या जातीचे 2 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे विकारी, दुसरा प्रकार आहे अविकारी। बरोबर, विकारीमध्ये आपल्याला 4 प्रकार पडतात। पहिला आहे नाम, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे विशेषण, चौथा आहे क्रियापद। तसेच अविकारीमध्ये सुद्धा 4 प्रकार पडतात। पहिला आहे शब्दयोगी अव्यय, दुसरा आहे उभयनामी अव्यय, तिसरा आहे केवळ प्रयोगी अव्यय आणि चौथा आहे क्रियाविशेषण अव्यय। तर आपण आता त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाची जात आपण बघणार आहोत। आम्ही बंद कर। तर आपण आता नाम हे बघणार आहोत। नाम म्हणजे काय, तर तुम्ही बघता आपल्या सभोवताली प्रत्येक गोष्टीसाठी नाव आहे। बरोबर, नाव नसेल तर तुम्ही बोलू शकत नाही। तसंच शब्दाचं आपण प्रत्येकाला हाक मारण्यासाठी नावाचा वापर करतो, किंवा सभोवतालच्या वस्तूमध्ये एखादी वस्तू, एखादा प्राणी, एखादा पक्षी, एखादे ठिकाण यांचे जे नाव असते त्याला नाम असे म्हणतात। बरोबर, समजलं तुम्हाला? आता म्हणजे काय बघा, एखादी मुलगी आहे, तिला आपण सीता म्हणतो। सीता हे काय झालं, तिचं नाव। बरोबर, कुत्रा हे त्या प्राण्याचं काय झालं, नाव। पोपट हे त्या पक्ष्याचं काय झालं, नाव। मग तुम्ही लक्षात ठेवू शकता, नाम म्हणजे काय, नाव। पण कर। तर आपण आता नाम बघितलं आहे, तर आता आपण नामाचे प्रकार बघतो। एकूण नामाचे 3 प्रकार पडतात। पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, तिसरा आहे भाववाचक नाम। नावातच आहे। आता आपण पहिला प्रकार बघणार आहोत, सामान्य नाम। सामान्य म्हणजे काय, नावातच आहे सामान्य। एकाच जातीतील वस्तू किंवा प्राण्यांचा, पक्ष्यांचा, ज्या ज्या गोष्टीला नाव असते त्या गोष्टीचा बोध होतो, त्याला सामान्य नाम म्हणतात। जसं की मुलगा, विद्यार्थी। बरोबर, आता आपण सामूहिक नाव घेतो। मुलगा, तिथं मुलं उभं असतील तर प्रत्येकाला मुलगा म्हणतो। ठीक आहे, त्यासाठी आपण जे नाव वापरतो एका जातीसाठी सर्वसामान्य, त्याला सामान्य नाम असे म्हणतात। दुसरं आहे विशेष नाम, एखाद्याचं विशिष्ट नाव। बघा, आता राम हा मुलाचं नाव आहे। बरोबर, आता आपण रामला रामच म्हणणार। बरोबर, म्हणजे ते त्याचं काय झालं, विशेष नाम झालं। त्याच्यासाठी त्याच्या आई वडिलांनी त्याचे नाव ठेवलेले। बरोबर, म्हणजे ते काय झालं, त्याचं विशेष नाम। पुढचं आहे भाववाचक नाम। भाववाचक म्हणजे ज्या नामामधून गुण, भाव, अवस्था, भावना व्यक्त होते। बरोबर, म्हणजे प्रामाणिक, तो प्रामाणिक आहे, किंवा राम प्रामाणिक आहे। बघा, ह्याच्यामध्ये प्रामाणिक, राम कसा आहे, प्रामाणिक म्हणजे त्याच्या मनातला भाव दर्शवलाय। बरोबर, भाव दर्शवलाय म्हणून ह्याला भाववाचक नाम असे म्हणतात। आता जे आपण नामाचे प्रकार पडलेले आहेत त्याच्यावर आता मी तुम्हाला काही गणित देणार आहे। पहिलं नाव आहे मुंबई। मुंबई कोणते नाम आहे, बघा, मुंबई हे गाव आहे, त्यासाठी एक विशेष नाम आहे, त्याच्यामुळे हे मुंबई झालं विशेष नाम। बरोबर, दुसरं आहे प्रेम, ह्याच्यामध्ये भावना व्यक्त झाली म्हणून हे झालं भाववाचक नाम। पुढे आहे गीता। गीता हे एका मुलीचं विशिष्ट नाम आहे, म्हणून विशिष्ट म्हणजेच विशेष नाम।